तासगाव सैनिकी शाळेनेच अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ दिलं। अधिकारीपदी निवड झालेल्या हर्षवर्धन माने यांचे सैनिकी शाळेबद्दल गौरवोद्गार। सांगली शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेनं विद्यार्थी जीवनात असताना अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ दिलं। शाळेने वेळोवेळी केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शाळेची सैनिकी शिस्त व सर्वांगीण मार्गदर्शन यामुळेच माझी नुकत्याच झालेल्या MPSC 2024 मधील संयुक्त मुख्य स्पर्धा परीक्षा निकालाद्वारे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय वर्ग 2 या पदी निवड झाली। बालसैनिकांनी शाळेच्या सैनिकी पॅटर्ननुसार स्पर्धा परीक्षा व सर्वांगीण विकासाची तयारी केल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। अशा प्रकारच्या सैनिकी शाळेबद्दलची कृतज्ञता नुकतेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय वर्ग 2 या पदी निवड झालेले गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी हर्षवर्धन शशिकांत माने यांनी व्यक्त केले। शाळेतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते आपलं मनोगत व्यक्त करत होते। या प्रसंगी मुख्याध्यापक विजय शेंडगे, अधीक्षक अरुण थोरात, ज्येष्ठ शिक्षक योगेश खाडीलकर सर यांच्या हस्ते हर्षवर्धन माने तसेच त्यांचे आई वडील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। हर्षवर्धन यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केल्यानंतर जवळपास 3 वर्ष राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी केली। त्यानंतर त्यांनी वरील स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त केलं। हर्षवर्धन माने यांनी बालसैनिकांना आपल्या यशाचं गमक आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं। सैनिकी शाळेमुळे आपल्या जीवनात यश मिळाल्याचं वारंवार अधोरेखित केलं। याचबरोबर त्यांनी 2025 राज्यसेवा स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेत देखील सुयश मिळवलं। भविष्यात त्यांनी वर्ग 1 चे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं सांगितलं। सांगली शिक्षण संस्था अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी, उपाध्यक्ष विजयराव भिडे, संचालक नितीन खाडीलकर, रवींद्रजी देवधर यांनीही या निवडीबद्दल हर्षवर्धन यांचं अभिनंदन केलं। कार्यक्रमाचं नियोजन शिक्षक मिलिंद अवताडे, संतोष फौजदार यांनी केलं। सदरच्या निवडीनं हर्षवर्धनचं गाव अर्थात भादोले, जिल्हा कोल्हापूर तसेच तासगाव सैनिकी शाळेत आनंद व्यक्त करण्यात आला। विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली। नमस्कार, मी हर्षवर्धन शशिकांत माने। 2010 साली मी सैनिक शाळेमध्ये माझी ऍडमिशन झालं। त्यानंतर सैनिक शाळेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर माझा स्पर्धा परीक्षेचा वगैरे त्यावेळी स्कॉलरशिप असेल, NTS असेल याचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर करून घेतला गेला। त्यामध्ये त्याचा फायदा मला आता माझी स्पर्धा परीक्षेमध्ये जी निवड झालेली आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला। शिक्षकांचं मार्गदर्शन असेल त्याचा भविष्यात नक्कीच मला फायदा होत गेला। त्यानंतर माझे सिनियर्स वगैरे असतील ज्याच्यामध्ये DYSP सुजित क्षीरसागर दादा असेल, त्यानंतर संग्राम पाटील दादा उपशिक्षण अधिकारी असतील, सूरज गावडे असतील, अजय पाटील दादा असतील जे नायब तहसीलदार म्हणून आता पुण्यामध्ये कार्यरत आहे, त्यांचा मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शनाचा फायदा झाला। गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा इथं माझं ऍडमिशन झालेल्याचाच हा यशामध्ये सर्वात मोठा वाटा आहे असं मी म्हणेन। थँक्यू सर। मी हर्षवर्धन शशिकांत माने यांचा वडील शशिकांत माने। माझ्या मुलाचं दादोजी कोंडदेव या सैनिकी पॅटर्न शाळेमध्ये 2010च्या दरम्यानच्या आसपास त्याचं ॲडमिशन झालं। त्याच्यानंतर त्याची जी प्रगती झाली ती या सैनिक शाळेच्या पूर्णपणे वातावरणात झाल्यामुळे त्याचं पूर्ण वैयक्तिकरित्या आता जो डेव्हलप झालेला आहे तो ह्याचा पूर्णपणे हा सैनिक शाळेचा फायदा आम्हाला मिळाला। यामध्ये त्यांना आता MPSC मध्ये सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे। त्याला ह्या शाळेकडून आतापर्यंत जे प्रोत्साहन मिळालं, जे मार्गदर्शन मिळालं, जे सहाय्य मिळालं त्याबद्दल आम्ही सर्व या शाळेचे ऋणी आहे। धन्यवाद। मी हर्षवर्धनशाही ज्योत्स्ना माने। हर्षवर्धनला शाळेचा फायदा म्हणजे घरात हे शक्यच नव्हतं आम्हाला। आम्ही खेडेगावात राहतो, त्याचे वडील बाहेर असायचे आणि त्याच्यावरती शिक्षकांनी जे लक्ष ठेवलं आणि पासआउट झाल्यानंतर सुद्धा शाळेच्या तो कॉन्टॅक्टमध्ये राहतोय त्याचाच हा बेनिफिट आहे।